नमस्कार सर्वांना, जय शिवराय. खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हार आणि जीत हा एक खेळाचा भाग आहे आणि कुठल्याही शर्यतीमध्ये बॅड पॅच हा प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी येत असतो आणि तो काही जास्त वेळ नसतो, तो निघून जातो आणि अशा वेळेस बॅड पॅचमध्ये खऱ्या अर्थाने त्याचे जे शौकीन असतील, त्याचे जे फॅन्स असतात, त्याचे ते चाहते असतात, त्यांनी थोडासा संयम ठेवला पाहिजे. कारण बॅड पॅच हा कोणाला परमनंट नाही आहे आणि बाकासूरला आपण बऱ्याच वर्ष झाली पळताना पाहतोय, जिंकताना पाहतोय. तर बाकासूरची कारकीर्द ही थोडीशी वेगळीच आहे आणि सद्यस्थितीला आपण म्हणावं की त्याचा बॅड पॅच थोडासा चालू आहे. हरकत नाही, ज्यावेळेस त्याला चांगली साथ मिळेल आणि त्यावेळेस त्याचं पुन्हा आपल्याला विजेतेपद बघायला मिळेलच. आणि सद्यस्थिती ती त्या प्रकारचीच आहे. पण आता जून महिना संपत आलेला आहे, जुलै महिना चालू होईल आणि वातावरण देखील थोडंसं बदलत जातं. कारण आत्तापर्यंत मे जून या महिन्यामध्ये जी अतिरिक्त उष्णता असते ती आता आपल्याला थोडीशी कमी होताना दिसेल आणि पाऊस पण थोडा काही काही ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे वातावरण बदलेल त्यानुसार खेळही बदलतो, नशीबही बदलतं आणि सगळ्याच गोष्टी बदलतात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जुलै महिना आता जो येतो आहे त्यामध्ये जवळपास माळशिरसचे हिंदकेसरी मैदानं आहेत आणि आता आपण सगळेच म्हणत असतो की सर्वांना वाटते की बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी बकासूर आता डबल सप्त हिंदकेसरी झाला पाहिजे. अनेकांची इच्छा असते, अनेकांच्या प्रार्थना आहेत, अनेक जण ते कमेंटमधनं पण ते आपल्याला बघायला मिळत असतात. पण आता बकासूरचा जर हिंदकेसरी मैदानाचा प्रवास जर आपल्याला बघायचा जर झाला तर सर्वात कमी वेळेमध्ये 12 वेळा हिंदकेसरी झालेला किंवा जास्त हिंदकेसरी किताबाचा मानकरी तो आहे. तर आता 13वा हिंदकेसरी किताब जो आहे, तर शेवटचं जे त्याचं हिंदकेसरी किताब जो होता तो चिक्याबरोबर माळशिरसलाच त्याने प्रथम क्रमांक केलेला आहे आणि त्यानंतरनं जी हिंदकेसरी मैदानं झाली त्यामध्ये त्याला थोडंसं अपयश आल्याचं पाहायला मिळतं आणि बऱ्याच ठिकाणी त्याच मैदानामध्ये त्याची पायरा देखील चांगला होता, ड्रायव्हिंग देखील चांगलं होतं. पण हा खेळ थोडासा नशिबाचा पण आहे. कधी कधी गाडी फॉल पण झाली आणि कधी कधी नशिबावरती पण थोडासा भाग अवलंबून असतो. त्यामुळं थोडाफार आपल्याला त्यामध्ये फेल्युअर बघायला मिळालं. पण वेळ बदलत असते, खेळ बदलत असतो. आता 13वा हिंदकेसरी मैदानासाठी माळशिरसमध्ये जी काही मैदानं होतील त्यामध्ये चांगल्यात चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. कारण या निदान त्या माळशिरसच्या मैदानांमध्ये 13वा हिंदकेसरी किताब जर त्याच्या नावावरती झाला तर पुढील जी काही मैदानं आहेत त्यामध्ये एखादं हिंदकेसरी पद घेणं फारसं अवघड राहणार नाही. पण आपण आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर हिंदकेसरी मैदानं असतील किंवा इतर मैदानं असतील तर प्रत्येक जणाला हिंदकेसरी व्हायचं आहे आणि प्रत्येकजण जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असतो. त्या पद्धतीची तयारी प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या परीने करत असतात. पायऱ्याचं कॉम्बिनेशन कसं पाहिजे त्याचा ते सराव देखील चालू असतो. आपण अनेक मैदानामध्ये बघतो जेव्हा हिंदकेसरी मैदान पुढं असतं तेव्हा अलीकडच्या जी मैदानं असतात त्यामध्ये आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बघत असतो की कुठली गाडी कशा पद्धतीने पळते आणि कुठल्या गाडीला कशा पद्धतीने वेग लागतो आहे. आणि बऱ्याचदा अनेक जणं हे कॉम्बिनेशन ट्राय करत असतात. ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की ही गाडी सगळ्यात कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीने पळते किंवा कुठल्याही खांदी या गाडी पळायला काय प्रॉब्लेम येत नाही, तर असा पायरा हिंदकेसरी मैदानामध्ये होताना दिसतो. आणि मग ती गाडी हिंदकेसरी मैदानांमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा परफॉर्म करताना आपल्याला दिसत असते. त्यामुळं मोठ्या खेळाची तयारी थोडीशी अगोदरच असते आणि मोठ्या खेळाचं नियोजन देखील त्या पद्धतीचंच असतं. खास करून हिंदकेसरी मैदानाविषयी जर बोलायचं जर झालं तर हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि वर्ल्ड कप क्रिकेटच्या खेळामध्ये जसा वर्ल्ड कप असतो, मोठा खेळ असतो, अनेक दिग्गज टीमा त्यामध्ये असतात, तसंच हिंदकेसरी मैदानाचं आहे. कारण प्रत्येकाला हिंदकेसरी व्हायचं आहे आणि हिंदकेसरी मैदानामध्ये विशेष करून अनेक जणं चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जेव्हा दोन नंदींची एकमेकांना चांगल्या पद्धतीत साथ मिळते आणि त्यांचं ड्रायव्हिंग देखील चांगल्या पद्धतीचं असतं त्यावेळेस त्या गाड्यांना जिंकण्याची संधी थोडीशी जास्त असते. पण हा खेळ थोडासा नशिबाचा काय आहे, कारण गट असेल, सेमी असेल, फायनल असेल, याच्या चिठ्ठ्या ज्या काढल्या जातात
तर एखाद्याच्या वेळी की गटामध्ये 2-4 गाड्या चांगल्या पद्धतीच्या लागल्या, सेमीमध्ये जर 3-4 गाड्या चांगल्या पद्धतीच्या लागल्या, तर त्यातली एखादीच गाडी आपल्याला विजेता होताना दिसत असते. जर सामना नाही झाला तर एखादीच गाडी तिथं विजेता होताना दिसत असते. आणि अशा वेळेस जर तुमच्या गटामध्ये चांगल्या पद्धतीच्या गाड्या लागल्या तर ऑब्वियसली ज्या 2 नंदी आहेत आणि ज्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्यांचा ताळमेळ चांगल्या पद्धतीने जुळेल आणि जी गाडी त्यावेळेस त्या तासातून चांगल्या पद्धतीत पळेल ती या खेळामध्ये विजेता होत असते. आणि कधीकधी नवीन गाड्या देखील चांगल्या पद्धतीत पैरे असलेल्या गाड्यांचा पराभव करताना देखील दिसत असतात. त्यामुळे हा खेळाचा भाग आहे. कधी कुठं कोणाला कमी समजायचं नसतं. कारण कुठली गाडी कुठल्या दिवशी कुठल्या गटात कुठल्या सेमीत फायनलमध्ये चांगली पळू शकेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे हा खेळ थोडासा अनिश्चिततेचाच आहे. त्यामुळं आपण तयारी करताना फक्त चांगल्या पद्धतीची केली पाहिजे. चांगल्या पद्धतीचं नियोजन, चांगल्या पद्धतीचा पायरा, चांगल्या पद्धतीचं ड्रायव्हिंग हेच या खेळामध्ये यश आहे आणि हेच या खेळामध्ये रहस्य आहे की ह्या कॉम्बिनेशन्स ज्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने करत असतो त्यावेळेस त्या खेळाचा एक अपेक्षित निकाल आपल्या साईडने लागत असतो किंवा विजेतेपद आपल्याला मिळत असतं. आणि आत्ता सध्याची जर घडी आपण पाहिली तर बऱ्याच प्रकारचे चांगले नंदी पळतात आणि खेळातली चुरस देखील चांगल्या पद्धतीत वाढलेली आहे. त्यामुळं येत्या खेळाची तयारी देखील चांगल्या पद्धतीत करावी लागेल आणि या माळशिरसच्या मैदानामध्ये त्या पद्धतीची तयारी जर पाहिली तर नक्कीच त्रयोदश हिंद केसरी किताब तो बकासूरच्या नावावरती होऊ शकतो. त्या पद्धतीची जर तयारी असेल तर ते सहज होऊ शकतं. कारण अगोदर पण आपण पाहिलेलं आहे की बकासूरने नव्या जुन्या नंदींबरोबर चांगल्या पद्धतीने पळून अनेक मैदानाचं विजेतेपद त्यानं घेतलेलं आहे. त्यामुळं त्याचा फॉर्म पुन्हा परत येण्यासाठी 2 ते 3 मैदानाची चांगल्या पद्धतीची तयारी जर झाली तर तो पुन्हा त्याच फॉर्मामध्ये आपल्याला दिसू शकतो. आणि वातावरण जेव्हा बदलत असतं तेव्हा खेळ हा नक्कीच बदलत असतो. त्यामुळं येत्या मैदानांमध्ये आपण त्याचा परफॉर्मन्स त्या पद्धतीने नक्कीच पाहू शकतो. तर त्या पद्धतीचं नियोजन आता पुढील काळामध्ये अपेक्षित आहे. आणि जर त्या पद्धतीचं नियोजन जर झालं तर आता फारसे दिवस काही माळशिरस मैदानाला उरलेले नाही आहेत. चांगल्या पद्धतीचं, कारण शेवटी जर घ्यायचं असेल यशाची गरुड भरारी तर नियोजन देखील हवं त्या पद्धतीचंच भारी. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं जर नियोजन आपल्याला पाहायला मिळालं तर नक्कीच पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा इतिहास तो घडवताना आपल्याला दिसेल. कारण जिथं जिथं त्याला मिळाली साथ तिथं तिथं त्याचा एक नवीन इतिहास आपण कायमच पाहिलेला आहे. त्यामुळं पुढील काळात येणाऱ्या मैदानांसाठी त्याला शुभेच्छा.